त्याने बिचाऱ्याने इतक्या वर्षापासून खूप सांभाळून ठेवलंय. त्याने हे सामान असं पडलेलं पाहिलं ना सुमी, तर त्याला खूप वाईट वाटेल ग. अगं आत्या, आत्या त्याच्या आईचा फोटो आहे तो. आत्या आत्या हे काय करताय तुम्ही? ए, आवाज खाली आ. तुझ्यासारख्या नालायक माणसाबरोबर जे करायला पाहिजे ना तेच करते मी. हे असले निरागस चेहरे करू नकोस. घरातल्या इतरांच्या डोळ्यांवर झापडा असतील, माझ्या नाही येत. मला दिसतंय काय चाललंय तुझं ते. अगं मालती, आधी सांग त्याला काय झालंय ते. त्याला बोलायची संधी दे. कशाला द्यायची संधी त्याला? आपल्या घरात राहायला दिलंय ना तेच खूप आहे. आणि तुझी एवढी हिंमत, माझ्या मुलीकडे वाकड्या नजरेने बघतोस तू. तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही? तू काव्याला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतोयस ते. मी काहीही केलेलं नाहीये. काव्याला स्वतःच्या खोलीत कोणी बोलवलं मग? मी फोटो बघितलाय हा, आणि त्या फोटो मध्ये सरळ दिसतंय तू आणि काव्या तुझ्या खोलीत आहात. आपण सेल्फी काढतो. नको ना. तू ये ना. हे बघ इकडे, बघ इकडे. अगं हो. स्माईल. अगं मालती, तो सांगतोय ना त्यानं तिला नाही बोलवलं खोलीत. मला काही ऐकायचं नाहीये, आणि या फालतू मुलाचं तर काही ऐकायचं नाहीये. तुला काय वाटलं रे? काव्याचे वडील नाहीत म्हणून गोड गोड बोलून तिला फसवशील? तिची आई आहे, तिच्या मागे खंबीरपणे उभं राहायला, तिची काळजी घ्यायला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काव्याच्या नावामागे तिच्या वडिलांचं नाव लागतं. तुझ्या नावामागे लागतं तुझ्या बापाचं नाव. माझ्या बापाबद्दल